जय शिवराय मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात या योजनेचा 23वा हप्ता कधी येणार, नमो शेतकरीचा पुढील हप्ता खात्यात कधी क्रेडिट होणार, असे अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जात आहेत आणि याच योजनेच्या संदर्भातील काही महत्त्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता वितरित करण्यापूर्वीच काही महत्त्वाचे असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे अनेक सारे लाभार्थी या योजनेच्या 23व्या हप्त्यापासून मुकणार आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलं होतं की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केवायसी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे। याच्यासाठी पीएम किसानच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशन मधून केवायसी करण्याचं आवाहन केलं जात आहे। या मे महिन्याच्या एंड पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण करावी, अन्यथा 23व्या हप्त्यापासून हे शेतकरी मुकतील, अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बरेच सारे शेतकरी मयत आहेत, त्या शेतकऱ्यांना ई केवायसी करणं शक्य नाही आणि असेच शेतकरी याच्यामध्ये बाकी राहिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। याचबरोबर याच्यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं असं कागदपत्र ते म्हणजे फार्मर आयडी, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं लँड सीडिंगचा डाटा हा देखील अतिशय महत्त्वाचा असा डाटा आहे आणि याच्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 20 मे 2026 पूर्वीच आपलं ॲग्रीस्टॅग पोर्टलवरती नोंदणी करावी, अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं होतं। एकंदरीत देशातील स्थिती पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात पीएम किसानच्या लाभार्थ्यांचे ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी काढलेले नाहीत। 22वा हप्ता हा कन्सेशनल स्वरूपामध्ये वितरित करण्यात आलेला होता, परंतु 23वा हप्ता फक्त ॲग्रीस्टॅगच्या फार्मर आयडी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांनाच वितरित केला जाणार असल्याची माहिती आता या पीएम किसानच्या माध्यमातून देण्यात येत आहे। अर्थार्थी आता मे महिन्याच्या एंड पर्यंत आणखीन सुद्धा उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅगच्या पोर्टलवरती आपल्या फार्मर आयडी साठी नोंदणी करावी, अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे। याच्यानंतर एकापेक्षा जास्त लाभार्थी एका घरामध्ये असणं, एखादा सरकारी कर्मचारी घरातील कुटुंबातील लाभार्थी असणं, अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही नियम आहेत या नियमाची देखील तपासणी केली जाते आणि अशा प्रकारे नियमाच्या अंतर्गत अपात्र असलेले शेतकरी हे 23व्या हप्त्यासाठी अपात्र केले जाणार आहेत। मात्र हा जो काही एक ड्राईव्ह चालवला जातोय, या ड्राईव्ह मध्ये बरेच सारे शेतकरी चुकीच्या पद्धतीने देखील अपात्र करण्यात आले होते। लँड सीडिंगचा डाटा मॅच न होणं, नावात तफावत असणं किंवा इतर काही कारणामुळे केवायसी न करण्यामुळे सुद्धा बरेच सारे शेतकरी हे अपात्र होते आणि आपण पाहिलेले होते की जवळजवळ 92 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांना हा गेला 22वा हप्ता वितरित करण्यात आलेला होता। या संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेमध्ये केवायसी करणं, फार्मर आयडी काढणं, यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रयत्न करण्यासाठी सांगितलं जात आहे। मित्रांनो, याच्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरण होणं बाकी आहे, जो साधारणपणे मार्च किंवा फेब्रुवारी महिन्यातच वितरित होणं अपेक्षित होतं। पीएम किसानचा हप्ता 13 मार्चला वितरित झाला, त्यासोबतच नमो शेतकरीचा प्रलंबित असलेला हप्ता देखील वितरित होईल अशा प्रकारच्या शक्यता होत्या, परंतु वितरित करण्यात आलेलं नाही, कारण त्याच्यासाठी निधीची करण्यात आलेली तरतूद ही अतिशय अपुरी होती। शासनाच्या माध्यमातून 2026-27 मध्ये निधीची तरतूद केली जात असतानाच प्रलंबित असलेल्या हप्त्यासह निधीची तरतूद केलेली आहे आणि याच्यामध्ये जनरल प्रवर्ग, एससी आणि एसटी या तिन्ही प्रवर्गाचे वेगवेगळे लेखाशीर्ष तयार करण्यात आलेले आहेत, तर तिन्ही प्रवर्गासाठी वेगळा निधी तरतुदीत करण्यात आलेला आहे। मित्रांनो, एकंदरीत जून महिन्याच्या शेवटपर्यंत पीएम किसानचा 23वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसानचा 23वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो आणि याच्यासोबत नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते वितरित केले जावेत अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा स्वतंत्रपणे वितरित करण्याची तयारी सुरू केलेली आहे। त्या अनुषंगाने काही अपडेट समोर येत आहेत। राज्य शासनाच्या माध्यमातून ओपन, एससी आणि एसटी या तिन्ही प्रवर्गाचा निधी वितरित करून 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे। त्याच्या संदर्भातील निधी वितरणाचा अपडेट किंवा इतर काही अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा आपण नक्की घेऊया, परंतु खरीपाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर हप्ता वितरित केला जाऊ शकतो अशा प्रकारच्या शक्यता आता सध्या वर्तवण्यात येत आहेत। तर मित्रांनो, नमो शेतकरी, पीएम किसान आणि पीएम किसानचा 23वा हप्ता याच्या संदर्भातील हे काही महत्त्वाचे असे अपडेट होते। आपण जर फार्मर आयडी साठी नोंदणी केलेली नसेल तर फार्मर आयडी साठी नोंदणी करून घ्या। पीएम किसानच्या मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण फेस ऑथेंटिकेशननं आपली केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करा आणि इतर जर काही याच्या संदर्भातील तक्रारी समस्या असतील तर आपल्या पीएम किसानचे नोडल अधिकारी तालुका स्तरावरती जे असतील त्यांना भेटून याच्या संदर्भातील पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपले थकीत हप्ते आणि येणारे हप्ते हे सुरळीतपणे सुरू होण्याचा या ठिकाणी मार्ग मोकळा होणार आहे। तर मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातील हे काही महत्त्वाचे असे अपडेट होते। याच्या व्यतिरिक्त जे काही नवे अपडेट येत राहतील हप्त्याच्या तारखेच्या संदर्भातील किंवा इतर जीआरच्या संदर्भातील, ते सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।